तर पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स या भागानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स हा भाग आपण पाहणार आहोत. तर डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड एज अ ट्रान्झिशन एलिमेंट्स because they are placed between the S and P block elements. Now we start electronic configurations. D block elements are divided into 4 series: 3D series, 4D series, 5D series, 6D series. Now we start the electronic configuration of 3D series. तर आज आपण 3D series मधील जे काही एलिमेंट्स आहेत त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहणार आहोत. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ते आपण कसं 11वीमध्ये पाहिलेलं आहे. मी आता डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगणार आहे. बा लक्षात घ्या, समजा एखादी आपण स्कॅन्डियम याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं, ॲटॉमिक नंबर 21. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहितो? स्टार्टिंग 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d1. ओके, अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. ओके, हे सर्व येतं. ठीक आहे. ज्यांना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच येत नाही त्यांनी सांगा, त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. तर 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d1. मग आता मला सांगा की शेवटचा इलेक्ट्रॉन कशामध्ये एंटर करतो? डीमध्ये एंटर करतो. हा इलेक्ट्रॉन जो आहे याला आपण हे जे काय आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन्स डी ऑर्बिटलमध्ये एंटर करतो, म्हणून याला डी ब्लॉक एलिमेंट असं आपण म्हणतो. द एलिमेंट्स इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू द डी ऑर्बिटल, हेन्स इट इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण त्याला? डी ब्लॉक एलिमेंट्स. अँड दीज डी ब्लॉक एलिमेंट्स आर ऑल्सो दीज सेल इज नोन ॲज अ पेनल्टीमेट सेल. त्याला पेनल्टीमेट सेल असं सुद्धा म्हणतो आपण. पेनल्टीमेट सेल म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन कुठे एंटर झालेला आहे? 3Dमध्ये, पण शेवटची कक्षा कोणती आहे? 4s. मग शेवटच्या सेलच्या अगोदरच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन एंटर करतो. शेवटचा सेल चौथा आहे, पण इलेक्ट्रॉन एंटर करतो तिसऱ्यामध्ये, शेवटचा. म्हणून याला पेनल्टीमेट सेलसुद्धा असं म्हणायचं आहे. मग आता दुसऱ्या प्रकारे डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय सांगते? एलिमेंट्स इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू द पेनल्टीमेट सेल. ठीक आहे, असं सुद्धा म्हणता येईल. ओके, जर तुम्हाला मी प्रश्न विचारला, शेवटच्या सेलला आपण n गृहीत धरलं, शेवटच्या सेलला जर आपण n गृहीत धरलं, ठीक आहे, ns2 आहे, समजा 4च्या ऐवजी मी n लिहिलं, तर त्याच्या अगोदरचा जो सेल आहे तिसरा सेल, त्याला कसं लिहिता येईल? तर याला असं लिहिता येईल n-1 n-1d असं लिहिता येईल. ओके, म्हणून याला अजून एका पद्धतीनं डिफाईन करता येतं डी ब्लॉक एलिमेंटला. एलिमेंट इन विच लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू द n-1d ऑर्बिटल. n-1d ऑर्बिटल्स. ओके, तर अशा प्रकारे डी ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यात आलेली आहे. आता हे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण लॉंग फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, पण याला शॉर्ट फॉर्ममध्ये, अब्रिव्हिएशन फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं. ते कसं लिहिता येतं बघा, लक्षात घ्या की 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 हे जे आहे ते आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बघा लक्षात घ्या, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 हे कुणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे? आर्गॉनचं. ठीक आहे. 2 4, 6 10, 10 2 12, 6 18 अशा प्रकारे आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग तेवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न लिहिता आपण काय लिहायचं? याच्यामध्ये स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना आर्गॉन लिहायचं, फक्त आर्गॉन लिहायचं. ठीक आहे, स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन लिहायचं. आणि पुढचं जे ऑर्बिटल आहे काय उरलं पुढे? ठीक आहे, पुढे काय उरलं? 4s2, 3d1 उरलं. त्याला सिरियली लिहितो आपण सरळ, म्हणजेच 3d1, 4s2. इलेक्ट्रॉन भरत असताना असंच भरायचं, पण लिहित असताना या पद्धतीने लिहायचं. अगोदर
3 नंबर येतो, मग 4था नंबर येतो. म्हणून लिहित असताना या पद्धतीने लिहायचं आहे. ओके, 3D1 4s2. तर एवढं मोठं न लिहिता डायरेक्ट 18 जे इलेक्ट्रॉन जिथं संपतात त्याच्याऐवजी ऑर्गॉन लिहायचं. ऑर्गॉन इनर्ट गॅस आहे, ठीक आहे. आणि म्हणून इनर्ट गॅस आपण इथं वापरत असतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना. तर ऑर्गॉन 3D1 4s2. ओके, तर ऑर्गॉन 3D1 4s2 हे स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मी आता तुम्ही म्हणाल म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इकडं पण लिहिलं आहे, इथं पण लिहिलं आहे. तर हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, आणि हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते ऑब्झर्वड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. एक्सपेक्टेड ऑब्झर्वडमध्ये थोडासा फरक असतो, ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला ऑब्झर्वड वापरायचं असतं, ठीक आहे. आता काय फरक आहे आपण पाहूया. बघा, टिटॅनियम ॲटॉमिक नंबर 22, ऑर्गॉन की झाले 18, 3D2 4s2 18 2 20 2 22, व्हॅनेडियम 23, ऑर्गॉन 3D3 4s2, क्रोमियम 24, ऑर्गॉन 3D4 4s2, मॅग्नीज 25, ऑर्गॉन 3D5 4s2, ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन वाढवत जायचं आहे कशामध्ये, डीमध्ये शेवटपर्यंत, आणि शेवटी 10 इलेक्ट्रॉन होतील. 4sमध्ये सेम इलेक्ट्रॉन ठेवायचे, 2च इलेक्ट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन कशामध्ये वाढवायचे, डीमध्ये इलेक्ट्रॉन वाढवायचे, ठीक आहे. 1 पासून 10 पर्यंत इलेक्ट्रॉन आपण वाढवले, ठीक आहे. अशा पद्धतीनं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. आणि आपलं बरोबर आहे का नाही पाहण्यासाठी बघा इथं मोजून पाहायचं. इथं 18, हे इलेक्ट्रॉन 2, 18 2 20, आणि 10, 20 10 30. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन काय करायचे आपल्याला मोजून पाहायचं आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे झालं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऑब्झर्वड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. क्रोमियममध्ये फरक आहे. क्रोमियम 3D4 आहे, तर इथं क्रोमियम 3D5 आहे. तर हे कशासाठी होतं बघा, डी ऑर्बिटल हा जो आहे त्याची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे. डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे. मग त्या डी ऑर्बिटलच्या कक्षेत 10 इलेक्ट्रॉन असतील तरी तो स्टेबल आहे. त्याच्याऐवजी त्याच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील तरी तो स्टेबल आहे. आणि म्हणून डी हा जो ऑर्बिटल आहे तो काय प्रयत्न करत असतो की आपल्याकडे 10 इलेक्ट्रॉन असावेत किंवा 5 इलेक्ट्रॉन असावेत किंवा काहीच नसावेत. तर यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि इथं बघा लक्षात घ्या, मग इथं सुद्धा 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण काय होतं की 4sमधला 1 इलेक्ट्रॉन डीकडे शिफ्ट होतो, मग 4sकडे राहतात 1. हा हाफ फील्ड होतो. एस ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे, आणि आता इथं एसकडे किती इलेक्ट्रॉन झाले 1, म्हणजे हा सुद्धा स्टेबल झाला. आणि डी ऑर्बिटलकडे होतात 5, मग हा सुद्धा स्टेबल झाला. का, कारण तो सुद्धा हाफ फील्ड झाला. हा मी तर सांगितलं, एकतर डीकडे 10 इलेक्ट्रॉन असला पाहिजेत. 10 इलेक्ट्रॉन असलं तर त्याला कम्प्लिटली फील्ड असं म्हणतो. एकतरी त्याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन असावेत. 5 इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण हाफ फील्ड असं म्हणतो. सो टू गेन एक्स्ट्रा स्टॅबिलिटी 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द 4s एंटर्स इन टू द 3D. तर हे ऑब्झर्वडमध्ये बदल होतो क्रोमियममध्ये. ओके, आणि कॉपरमध्ये एक बदल होतो. कॉपरमध्ये बघा कसा बदल होतो. इथं 3D9 आहे, पण 1 इलेक्ट्रॉन 4sमधला इकडे शिफ्ट होतो, मग 3D10 होतात. मग डी ऑर्बिटल हा कम्प्लिटली फील्ड होतो आणि त्यामुळे तो स्टेबल होतो. जस्ट टू गेन एक्स्ट्रा स्टॅबिलिटी 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द 4s ट्रान्सफर टू द 3D ऑर्बिटल्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सबद्दल आपण माहिती पाहिली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काय की जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं जातं. राईट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ 3D सिरीज. 3D सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा असं कधी कधी प्रश्न विचारला जातो. मग त्याचं उत्तर काय लिहायचं बघा. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D सिरीजमध्ये लिहायचं आहे ऑर्गॉन 3D. आता 3Dमध्ये कितीपासून किती इलेक्ट्रॉन भरला तुम्ही. 1 पासून 10 इलेक्ट्रॉन तुम्ही त्याच्यामध्ये एंटर केले आहेत. म्हणून आपण इथे लिहायचं आहे 1 to 10.
आणि 4s किती इलेक्ट्रॉन तुम्ही एंटर केलेले आहेत? सगळ्यात कमी संख्या कोणती आहे? बघा लक्षात, हे ऑब्झर्वरमध्ये पहा बरं का, सगळ्यात कमी संख्या कोणती आहे? 1 आहे. 1 आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 2 आहे 4s. ठीक आहे, म्हणून 2. तर 1 ते 2 अशा प्रकारचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाचं? 3D सिरीजचं विचारलं जातं. ठीक आहे, मग आता मी 3D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर मी 4D सिरीज, 5D सिरीज आणि 6D सिरीज याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहूया.